माघ महिन्यात येणारी पौर्णिमा ही माघ पौर्णिमा हा खंडोबाची पत्नी म्हाळसेचा जन्मदिन मानला जातो. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त जेजुरी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. कोकणातील सोनकोळी समाज हा खंडोबाचा भक्त. लोक आपल्या खंडोबाच्या पालख्या घेऊन खंडोबाच्या भेटीसाठी जेजुरीस येतात, तर काही भक्त आपल्या शिकरी काठ्यांसह खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीस येतात. जेजुरीमधील चिंचेची बाग परिसरात उतरलेला हा कोळी समाज पौर्णिमेच्या सायंकाळी आपल्या पालख्यांसह गडावर संगीत आणि नृत्याच्या साथीत निघतो. पौर्णिमेची सायंकाळ होते आणि भाविक भक्तांनी लावलेल्या पंत्यांनी जेजुरी गडाचा परिसर रोषणाईने उजळून निघतो. अंधार दाटू लागल्यावर पणत्यांच्या रोषणाईने उजळलेला जेजुरी गड अधिकच खुलून दिसतो. कोळी समाजातील लोकांच्या पालख्या मंदिराच्या महाद्वाराजवळ पोहोचतात आणि या समाजातील भक्तगण हवाईच्या रोषणाईने हा परिसर उजळून टाकतात. रात्र झाली तरी भाविक भक्तगण दिवट्यांच्या प्रकाशामध्ये कुलधर्म कुलाचारासाठी मंदिराकडे जातच असतात. माघ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जेजुरी गडावर होणाऱ्या शिखरकाठी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील शिखरकाठ्या रात्रभर जेजुरीत येत असतात. माघ कृष्ण प्रतिपदेस म्हणजे पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी शिखरी काठ्या जेजुरी गडावर जाण्यासाठी चिंचेच्या बागेमधून मल्हार गौतमेश्वर मंदिराकडे प्रस्थान करतात. दुपारी मल्हार गौतमेश्वर मंदिराच्या शिखरास स्पर्श करून या शिखरकाठी सोहळ्याला प्रारंभ होतो. जेजुरीच्या महाद्वार मार्गावरून शिखरकाठ्यांचा सोहळा जेजुरी मंदिराकडे जातो. या सोहळ्यामध्ये संगमनेरचे होलम, सुप्याचे खैरे, होळकर यांच्या काठ्या मानाच्या मानल्या जातात. वाद्यांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषाच्या संगतीमध्ये
या शिखर काठ्या जेजुरी गडामध्ये प्रवेश करतात. शिखरी काठ्या जेजुरी मंदिराच्या शिखराला लावल्या जातात आणि हा शिखर काठ्यांचा सोहळा संपन्न होतो.